हॅलो नमस्कार, मी संगीता जोशी. माझ्या कौतुक भजन संगीत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी माझ्या या चॅनलमध्ये विविध सणांची माहिती, त्यांचं महत्त्व, तो सण कधी असतो, कशासाठी साजरा करायचा असतो, ही सगळी माहिती मी माझ्या या चॅनलमध्ये टाकत असते. आणि ही माहिती सगळी मी पुस्तकानुसार असते, पंचांगानुसार असते, पोथीनुसार असते. 19 तारखेला रविवारी अक्षय तृतीया सण साजरा होतोय, ही माहिती घेऊया. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. या दिवशी जे जे पुण्यकर्म करावे त्याचे चिरकाल टिकणारे फळ मिळते असे म्हणतात. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातला अर्धा मुहूर्त आहे. ही तृतीया बुधवारी आली आणि जर त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर अधिकच महापुण्यकारक मानली जाते. तर यावेळेस ती आलेली आहे रविवारी. या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो जलकुंभ दान देतात. खरं तर आल्या गेलेल्यांना, तहानलेल्यांना पाणी द्यावे ही तर आपली जुनी परंपरा आहे. तो एक अतिथी धर्माचा भागही आहे. अक्षय तृतीया वैशाखात येते. यावेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते. त्यासाठी आपल्या संस्कृतीने जलदानाचे तसेच गरजूंना पंखा, छत्री, पादत्राणे म्हणजे चपला, वाहने दान करून पुण्यपदरी जोडावे असे सांगितले आहे. अक्षय तृतीयेसंबंधी फार पूर्वीची एक कथाही प्रचलित आहे. शाकल नावाचे एक नगर होते. तिथे एक वाणी, त्याचे नाव धर्म. नावाप्रमाणेच धर्मवृत्तीचा आणि सदप्रवृत्तीचा होता. तो प्रत्येक वर्षीच्या अक्षय तृतीयेला नदीवर आंघोळ करून आपल्या पितरांना तिळतर्पण करायचा. ब्राह्मणांना धान्य दान करायचा. तहानलेल्यांना पाणी द्यायचा. हा त्याचा नियम न चुकता अनेक वर्ष चालू होता. त्याने या जन्मी दरवर्षी जे पुण्यकर्म करून जे पुण्य गाठीस बांधले त्याचे फल म्हणूनच की काय, तो वाणी पुढील जन्मात कुशावती नगरीचा राजा झाला. त्याला राज्यपद मिळाले. राज्यपदाचा उपभोग घेताना त्याने मोठमोठे यज्ञ केले, पुष्कळ दानधर्म केला. तरीही त्याला कधीच काहीही कमी पडले नाही. त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही. त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही. उलट दानाचे अधिकाधिक पुण्य त्याच्या पदरी पडले. तसे पुण्य आपल्याही पदरी पडो अशी इच्छा असेल तर आपणही या दिवशी निष्ठापूर्वक सत्पात्री दान करायला हवे. आणि हे दान करताना असे म्हणतात किंवा अशी एक जुनी म्हण आहे की उजव्या हाताने जे दान केले ते डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. म्हणजे दान हे करताना नेहमी झाकून करायचं आणि त्याचा डंका वाजवायचा नाही. डंका वाजवायचा नाही म्हणजे मी हे दिलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं, अजिबात सांगायचं नाही. जेवढं तुम्ही सांगाल तेवढं त्याचं जे पुण्य वाढायचं असतं ते कमी कमी होत जातं. म्हणून दान कधी सांगायचं नसतं. आणि आमच्याकडे चैत्र शुद्ध तृतीयेला, त्याला गौरी तृतीया किंवा त्याला तीज असे म्हणतात. या दिवशी चैत्र गौर किंवा अन्नपूर्णेची एक प्रतिमा असते. ती चैत्र गौर आणायची, तिला छान स्नान वगैरे घालायचं, हळद, कुंकू, गंध, अक्षदा, वस्त्रमाळ आणि छान तिला एक खण नेसवायचा आणि ती देवघरामध्ये तिची प्रतिष्ठापना करायची. त्यानंतर त्या देवीला 5 मोदक करायचे कणकीच्या पिठांचे आणि ते उकडायचे गरम पाण्यामध्ये आणि त्याचा नैवेद्य आम्ही त्या चैत्र गौरीला दाखवतो. अशी ही चैत्र गौर आमच्याकडे चैत्र शुद्ध तृतीयेला बसते आणि वैशाख शुद्ध तृतीयेला ही गौर उठते, म्हणजे तिचं आपण विसर्जन करतो. आणि त्यानंतर चैत्री पौर्णिमेला हनुमान जयंती असते ना, नंतरची जी तीज असते, म्हणजे त्यानंतर हनुमान जयंती नंतर तिसऱ्या दिवशी चैत्र कृष्ण तृतीयेला त्या गौरीला परत स्नान वगैरे घालायचं, छान हळदी कुंकू लावायचं, खण नेसवायचा आणि तिचं हळदी कुंकू करायचं. हळदी कुंकू करायचं म्हणजे काय करायचं, समजा आता एखाद्या आपण सासूरवासनीला लेकीला आपल्या घरी आणतो बाहेर पाण्यासाठी, ती आल्यावर आपण कसं गोडधोड करतो, छान अगदी चकली, शेव, शंकरपाळी, करंजा, लाडू, चिवडा वगैरे करतो ना, सेम तसं सगळं ह्या गौरीला करायचं. तिचे आपण लाड पुरवायचे आणि ते सगळं करायचं. आणि चैत्र कृष्ण तृतीयेपासून ते हळदी कुंकू चालू होतं. पण कामाअभावी, गरजेअभावी, वेळेअभावी
हे ती गौर बसल्यापासून ह्या वैशाखाच्या तिजेपर्यंत केव्हा पण केलं तर चालतं, पण खरं म्हणजे हे दुसऱ्या तिजेपासून करतात, म्हणजे चैत्र कृष्ण तृतीयेपासून हे सगळं करतात. छान तिच्या पुढे सजावट करायची, आरास करायची, सवाष्णींना बोलवायचं, सगळ्यांना बोलवायचं. त्यांना अगदी हरभऱ्याची डाळ, पन्ह, आंबे डाळ, सरबत, टरबूज असं सगळ्यांना द्यायचं. आणि देवी आपल्याकडं लेकीसारखी आलेली असते, म्हणून मग तिला पूर्ण गोडाधोडाचं सगळं व्यवस्थित करायचं. आणि वैशाख शुद्ध तृतीयेला, म्हणजे ज्याला आपण अक्षय तृतीया म्हणतो, किंवा ज्या दिवशी परशुराम जयंती सुद्धा आहे, तर अशा या अक्षय तृतीयेला परत ही चैत्र गौर जी असते ना, तिला परत स्नान घालायचं, तिला छान उंची वस्त्रे नेसवायची, हळद कुंकू अक्षदा फूल छान तिचं परत स्वागत करायचं, परत तिला त्या 5 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या दिवशी संध्याकाळी तिचं विसर्जन करायचं, म्हणजे ती उचलून ठेवायची. चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत ही महिन्याभर आमच्याकडं चैत्र गौर असते. 19 एप्रिल रविवारी 2026 जी अक्षय तृतीया आली आहे त्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. आता त्याचं धार्मिक महत्व काय आहे? हिंदू धर्मशास्त्रानुसार अक्षय तृतीया या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे दुप्पट फळ मिळते, तसेच कार्यसिद्धीस जाते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ, विवाह, सोने, कोणत्याही गोष्टी खरेदी केल्यास ते चिरकाल म्हणजे कायम किंवा अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही किंवा जे कधी संपत नाही असं टिकून राहतं. या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धनप्राप्ती होते, तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते, देवीची कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकतात. हे करताना तुम्हाला मुहूर्ताची गरज लागत नाही. हा दिवस कधीही क्षय न होणारा म्हणजेच अक्षय या नावाने ओळखला जातो. पौराणिक कथानुसार आजच्याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला, त्यामुळे आज त्यांना परशुराम जयंती असे सुद्धा म्हणतात. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व आहे. या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा म्हणजे देवी जयंती, नरनारायण या जोडींची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी पण आख्यायिका सांगितली जाते किंवा प्रचलित आहे. आणि ही सगळी जी माहिती आहे ही पोथीनुसार आहे, पंचांगानुसार आहे. या दिवशी श्रीकृष्णाने सुदामाचा उद्धार केला. द्रौपदीला अक्षय पात्र मिळाले जे कधीही रिकामे होत नाही. आणि असेही म्हणतात की या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले. हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेच्या नंतर पितरांना अन्नांचा नैवेद्य दाखवावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृ प्रार्थना म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवावे. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात. पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट म्हणजे मातीचा घट किंवा त्याला कुणी मातीचं सुगडं म्हणतं, कुणी त्याला डेराक म्हणतं, कुणी त्याला माठ म्हणतं, ते ठेवायचं. त्यात गंध, फुलं, तीळ, सुपारी, विड्याची पानं, दक्षिणा, पाणी घालावे आणि त्या घट्टामध्ये सूत्राचे वेष्टन करावे म्हणजेच यज्ञकंकण होय. हे या घटात समसंख्यानुसार गुंडाळावे. या घटामध्ये आंब्याचे पाने लावावी आणि या घटाची पंचोपचार पूजा करून ब्राह्मणास दान द्यावे. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, जप, तप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते, म्हणून अक्षय तृतीया ही शुभतिथी मानली जाते. या दिवशी माता अन्नपूर्णेची पण पूजा करतात. या दिवशी माता गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले. श्री हरी विष्णू भगवान 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले.
परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता यांचे पुत्र होते. या दिवशी देव ऋषी पितरांसाठी पिंडदान आणि अन्नदान करावे, तर पाण्याचे मडके पण दान करावे. सोनं खरेदी करण्याचे खूप शुभ समजतात. असे मानले जाते की यामुळे धनसंपत्ती आणि सुखसमृद्धी येते. म्हणून या दिवशी वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण ह्या अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा. त्यामुळे हा दिवस पवित्र मानतात. कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आणि आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या घरात, आपल्या संततीत, आपल्या संपत्तीत आणि आपल्या सगळ्या लोकांसाठी शुभदायी मानली जाते आणि भरभराटीची पण मानली. अशी ही परशुराम जयंतीची किंवा अक्षय तृतीयेची माहिती पोथीनुसार असते, पंचांगानुसार असते, कहाण्यानुसार असते. कशी साजरी करतात ही मी माझ्या पद्धतीने थोडक्यात समजून सांगितलेली आहे. म्हणजे माझ्याकडे कोणता सण कसा साजरा करतो ते मी सांगितले आहे. तुमच्याकडे जसा साजरा करतात तसा तुम्ही करा, अगदी तसाच करा. कारण आपल्या जुन्या लोकांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे तेच देवधर्म, तेच सगळी माणुसकी, तेच सगळं पुण्य तुम्ही पुढे चालू ठेवा. पण हे जे व्हिडिओ असतात ना, हे ज्यांना काहीच माहित नसतं किंवा ज्यांना आता खूप जाणून घ्यायचा प्रयत्न असतो, पण मला बऱ्याच जणींनी हे असं म्हणलं होतं की तुम्ही थोडक्यात पण छान अशी माहिती द्या आणि तुम्ही छान देतात माहिती. म्हणून माझा या अक्षय तृतीयेचा जरा छोटा प्रयत्न केलेला आहे मी. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, परंपरेनुसार तुमचे सणवार सगळे साजरे करा. घरातल्या मोठ्या माणसाने जर चांगली कामं, चांगली कर्म, पुण्य, दान, धर्म, व्रतवैकल्य जर केली तर आपल्या नंतरच्या पिढीला त्याचा 100 नाही 200% फायदा होतो. आपण केलं तरच आपल्या मुलांना ते समजणार ना. तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुमच्या मुलांना कसं कळेल बरं तुमच्या घरी कोणता सण आहे, कोणता देव आहे, कसं असतं, सोहळा म्हणजे काय, देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, दान म्हणजे काय. तुम्ही जर काहीच नाही केलं तर तुमच्या मुलांना पण ह्याच्यातलं, नंतरच्या पिढीला सुद्धा हे काहीही करणार नाही.